राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, पण जे चांदूर बाजारमध्ये घडलंय ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आमदार प्रवीण तायडे यांनी थेट बच्चू कडू यांच्यावर जिवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केलाय आणि म्हणालेत, समोर बच्चू पण पाठीमागे बिच्छू. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनंतर प्रकरण तापायला सुरुवात झाली. पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर राजकीय वादाला अक्षरशः आग लागली. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण तायडे यांनी पत्रकार परिषद घेत थेट माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आजवर अनेक नेते झाले, पण इतक्या खालच्या पातळीचं कटकारस्थान कुणीच रचलं नाही. बच्चू कडूंनी ही ऑडिओ क्लिप डिसेंबर मधली असल्याचा दावा केला, पण त्यावर तायडे म्हणाले, तुम्हाला कसं कळलं की ही ऑडिओ क्लिप डिसेंबरचीच आहे? पुढे त्यांनी आरोप केलाय की ही पूर्ण प्लॅनिंग एखाद्या सराईत गुंडासारखी करण्यात आली आहे. तायडे यांनी पुढे थेट तुलना करत टोला लगावलाय की स्वतःची तुलना शरद जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करून कोणीही संत गाडगेबाबा होत नाही. या प्रकरणात अजून एक मोठा दावा करण्यात आलाय की संपूर्ण ऑडिओ क्लिप मीडिया समोर आलीच नाही, फक्त 10 मिनिटांचाच भाग दाखविला गेलाय. कदाचित भीतीपोटी पूर्ण क्लिप दाखविली नाही असा थेट आरोप आमदार प्रवीण तायडे यांनी केलाय. भावनिक होत त्यांनी सांगितलं की ही गोष्ट उघडकीस आली नसती तर माझ्या भावाचं आणि कुटुंबाचं काय झालं असतं. विकास कामांवरूनच त्यांनी जोरदार पलटवार केलाय. मी 1.5 वर्षात जे केलं ते मागील 20 वर्षात झालं नाही आणि याच मुद्द्यांवर त्यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, जर तुम्ही 20 वर्षात काम करू शकले नाहीत तर अजून तुम्हाला किती वर्ष लागणार. याच वेळी त्यांनी गंभीर आरोप करत म्हटलंय की माझ्या कुटुंबाला टार्गेट का केलं जातंय? मला 80,000 मतदारांनी निवडून दिले, तुमची नाराजी माझ्यावर नाही तर त्यांच्यावर असली पाहिजे. तायडे यांनी आणखी एक दावा केला आहे की ही ऑडिओ क्लिप बच्चू कडू यांचीच आहे आणि याबाबत मी 100% खात्रीने सांगतो. तसेच त्यांनी बच्चू कडूंवर आरोप केलाय की समोर बच्चू पण काम बिच्छू सारखी. दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता की बच्चू कडू यांनी या सर्व आरोपांना फेटाळत हे शेतकरी आंदोलन थांबविण्यासाठीचं कटकारस्थान आहे असं म्हटलंय. यावर उत्तर देत असताना तायडे यांनी सांगितलं की सरकारने कधीच आंदोलनं थांबविली नाही, हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात आमदार प्रवीण तायडे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि गरज पडल्यास सुरक्षा मागणार असल्याचं यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय. माझ्या चुलत भावाला संपवण्याचं कटकारस्थान होतं. मी अशा सारख्या राजकारणाला मी जेव्हापासून ही क्लिप ऐकली तेव्हापासून मी माहितीच होतो, परंतु त्याची रीतसर माझ्याकडे जे मुख्य स्रोत होता त्या क्लिपचा तो जोपर्यंत आला नाही तोपर्यंत मी कुणालाही सांगितलं नाही. SP साहेबांकडे गेलो आणि मला म्हटलं असं असं आहे, मला रिपोर्ट द्यायचा आहे. तर मग मी ते म्हटलं ठीक आहे द्या. आणि मी अनेक गोष्टी बाहेर येण्यासाठी अजून SP साहेबांना ती भेट घेऊन काही मागण्या करणार आहे की आतापर्यंत जे यवतमाळच्या टोळ्या आहेत, वणीची टोळीचा उल्लेख आहे, काही जाटू बाबा कोणते आहे तर ते मला माहित नाही, त्यांचा उल्लेख आहे, तर त्याची सुद्धा चौकशी करावी जेणेकरून ह्या टोळ्या हे टोळ्याचे हे मोडके आहे का, किंवा या 20 वर्षात त्यांनी कोणत्या कोणत्या लोकांना यमसदनी पाठवलं का, आणि यमसदनी पाठवलं असेल तर त्याची चौकशी कधी होणार, आणि सत्तेत असल्यामुळे काही दाबून ठेवलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा या चौकशीत करावा जेणेकरून सामान्य माणसापर्यंत आजपर्यंत माजी आमदार हे यांचे नाव बच्चू हे फक्त लोकांना दाखवायसाठी, शेतकऱ्यांचा नेता म्हणून, गाडगेबाबा म्हणून घेण्यासाठी, परंतु इकडे दुसरं नाव बिच्छू म्हणून असल्यासारखं आहे, जे फक्त माझ्यासारख्या जर त्यांच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना डसण्याचं काम करतात, मारण्याचं काम करतात आणि असं षडयंत्र रचण्याचं काम करतात. म्हणजे एकीकडे बच्चू एकीकडे बिच्छू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या निदर्शनास आल्या पाहिजे.